टू बिगिन विथ डॉक्टर आम्हाला एकदा समजावून सांगा की काय असतं हे कायरोप्रॅक्टिक म्हणजे काय? कारण हे मेडिकल आहे का? का हे खरंच जादू आहे? येस, येस, कसे येस. कसे बरे होतात डॉक्टर? हे शिक्षण कसं असतं याचं? डेफिनेटली मी सांगतो. मॅन्युप्युलेशनचे कॉलेज नव्हते इथे. ऑर्थोपेडिक हे वेगळं सायन्स आहे. मग मी आयुर्वेदाला ॲडमिशन घेतलं. आयुर्वेदामध्ये ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. नंतर शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस चालू केली. परंतु मी जेव्हा प्रॅक्टिसला चालू केलं ना, तेव्हा एक विशेष गोष्ट माझ्याबरोबर घडली. जे मी संधिवाताचे किंवा मणक्याचे आजाराने माझ्याकडून जास्त बरे व्हायचे. कारण की त्याचा पाठिंबा होता हे मी जे पिढीजात नॉलेज होतं ना त्याचा. मग म्हटलं अरे आपण ही मॅनिप्युलेशन लोक आपल्या याच्यासाठीच येतात. आपण सर्दी, डायबिटीज हे आजार बरे करण्यासाठी नाहीच आहे मुळी. मग मी काय म्हटलं आपण याचं फॉरेनमध्ये कुठे तरी जाऊन शिक्षण आहे का? बर. मग असं सर्च करायला चालू केली. नंतर मला कळालं UK, USA याचे मोठे सिलॅबस आहेत. अच्छा. इंग्लंडमध्ये मास्टर कॉलेज ऑफ ऑस्टोपॅथी आहे. DD पार्मर कॉलेज ऑफ कायरोप्रॅक्टिक आहे USA. मग तिथे जाऊन मास्टर कोर्सेस चालू 3 वर्षाचे, 2 वर्षाचे. पण DOMP इन जपान, मास्टर ऑस्टोपॅथी इन जपान मी कंप्लीट केलं. नंतर मास्टर इन कायरोप्रॅक्टिक स्वीडनमधून कंप्लीट केलं. आणि नंतर बरेचसे गुरुकुल साऊथ इंडियातले तिथे मी कल्लरी आणि मर्मचिकित्सा, तुम्ही कल्लरी कराटेपट्टू माहिती हो. आहे, त्यांचे एक हिलिंग आर्ट आहे ते पण शिकायला मी तिकडे गेलो.